नमस्कार, कविताज टेलरिंगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही थंबनेल बघितला असेल की फक्त यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून तुम्ही शिलाई काम शिकत आहात का? तर सावधान. तर इथे सावधान म्हणजे घाबरायचं कोणतंच कारण नाही आहे. तर म्हणजे कसं आहे ना की यूट्यूबवर बघून आपण व्हिडिओ तर बरेच जण आता सध्याचं काय चालू आहे की फक्त यूट्यूबवर बघून आपण भरपूर शिलाई काम यूट्यूबवर बघूनच शिकतो आहेत. आपण कमेंटमध्ये आपण प्रश्न विचारतोय की ही 38 साईजची कटिंग किती आहे, 40 साईजची कटिंग कशी करायची, हे सगळं आपण यूट्यूबवर कमेंट्समध्ये विचारतो आणि आपल्याला आपल्या कमेंटची उत्तरंसुद्धा मिळतात आहे. मग ते मोठे बुटीक ओनर असो किंवा छोटे टेलर असो, सगळेजण आपल्या परीने एकदम चांगलंच शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यात काहीच वाईट नाही की तुम्ही यूट्यूबवर बघून शिलाई काम शिकत आहात. खूप छान सगळे शिकवतात ते. पण प्रत्येकाची ना शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी आहे. आता कटिंग करताना प्रत्येकजण कटिंग करताना मुंड्याच्या जागेवर मुंडाच कटिंग करणार, शोल्डरच्या जागेवर शोल्डरच कटिंग करणार, गळ्याच्या जागेवर गळाच कटिंग करणार. पण सांगताना मात्र वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण मेजरमेंट कसं टाकायचं, मुंड्याचं मेजरमेंट कसं टाकायचं, गळ्याचं मेजरमेंट कसं टाकायचं, हे प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळं आपण काय करतो की आज याचा व्हिडिओ बघितला, मग उद्या त्याचा, किंवा एका दिवसात आपण 10 जणांची व्हिडिओ बघून घेतो. आपल्याला एकाचंही मग लक्षात बसत नाही. असं न करता काय करायचं आहे, फक्त एकच जणाचं आपल्याला चॅनल पकडायचं आहे. त्याचे मागचे जे व्हिडिओ असतील टाकलेले ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर आत्ता सध्या जे व्हिडिओ ते टाकतात ते पण आपल्याला बघायचे आहेत. ते व्हिडिओ बघितल्यानंतर जर आपल्याला वाटलं की हे मला समजतं यांनी सांगितलेलं, तर त्यांच्या पद्धतीने 1-2 ब्लाऊज आपल्याला शिवून बघायचे आहे. जर खरंच मनापासून शिलाई काम शिकायचं असेल तर हे करून बघायचं आहे. त्या पद्धतीने आपल्याला 1-2 ब्लाऊज आपले स्वतःचे, एखादा आपल्या घरातल्या आई, मुलगी, बहीण, भाभी, नणंद, त्यांचं कोणीही आपले नातेवाईक असेल त्यांचं ब्लाऊज शिवून बघायचं आहे. जर ते परफेक्ट बसलं, ते जर एकदम फिनिशिंगमध्ये परफेक्ट जर बसलं, तर त्या चॅनलला तुम्ही कंटिन्यू करायचं आहे आणि मग त्यांना आपले प्रश्न विचारायचे आहे कमेंट करून. नाहीतर आज याचा, उद्या त्याचा, परवा त्याचा असं जर तुम्ही बघत राहिले ना, तर कधीच शिलाई काम शिकणं होणार नाही पूर्ण. त्यामुळं पहिले एक चॅनल, आणि जर तुम्हाला नाही समजलं, वाटलं की तुम्ही सगळे मागचे व्हिडिओ बघितले, आत्ताचे पण बघितले, पण तुम्हाला त्यांची पद्धत नाही समजत आहे काहीच, तर सोडून द्या, दुसरं पकडा. निदान पण कमीत कमी जर तुम्हाला समजलं आहे की यांचं शिकवल्याला मला समजतं आहे, तर कमीत कमी 15 दिवस तरी कंटिन्यू त्यांच्या चॅनलला तुम्ही कंटिन्यू वॉच करा. तुम्ही मागचे व्हिडिओ बघा, पुढचे व्हिडिओ बघा, कंटिन्यू वॉच करा. आणि जर तुम्हाला नाहीच समजलं तर मग तुम्ही दुसऱ्या चॅनलचे बघा. पण प्रत्येकाचे ह्या पद्धतीने चेक करा. त्याच्याशिवाय शिलाई काम आपल्याला शिकता येणार नाही. त्यानंतर एक अजून तुम्ही कमेंट करतात. मी भरपूर कमेंट पण वाचलेलं आहे. कमेंट करतात. आता जेव्हा समोर बुटीक ओनर असो किंवा टेलर असो, ते शिकवताना सांगतात की अपर चेस्टचं माप टाकायचं आहे, मुंड्याचं माप आपल्याला परफेक्ट पद्धतीने बॉडीवर घेऊन मग आपल्याला टाकायचं आहे, फुल शोल्डर घ्यायचं आहे, कॉलरच्या याला आपल्याला एवढं शोल्डर टाकायचं आहे, डीप नेकला एवढं शोल्डर टाकायचं आहे, छाती माप आपल्याला डीप नेक असला तर छाती मापात एवढी कमी करायचं आहे, हाय नेक असल्यावर लुझिंग ठेवायचं आहे. हे सगळं आपल्याला प्रत्येक टेलर सांगतोय. तरी पण आपण कमेंट करताना काय कमेंट करतो, प्रश्न विचारताना की आम्हाला 40 छाती माप असलेलं ब्लाऊजची कटिंग सांगा, 38 साईज असलेलं ब्लाऊजची कटिंग सांगा. आता हे 38 किंवा 40 आहे काय? तुमचं अपर चेस्ट आहे, फुल बस्ट आहे, नेमकं आहे काय? किंवा ते चेस्ट जे मापानुसार ब्लाऊज सांगायचं आहे ते तुमचं कॉलरचं आहे, बोट नेक आहे, डीप नेक आहे, हे समोरचं जे चॅनल व्हिडिओ टाकणारे त्यांना कसं ना समजणार? तर कमेंट करताना आपल्याला काय करायची आहे, निदान बेसिक आपल्याला 4 मापं तरी तिथे टाकायची आहे. छातीचं माप, शोल्डर, गळा आणि मुंडा, ही 4 मापं जरी तुम्ही समोरच्या कमेंटमध्ये सांगितली की 38 साईजचं माप आहे, त्याचं शोल्डर एवढं आहे आणि डीप नेक आहे आणि मुंड्याचं माप एवढं आहे, तर याची कटिंग प्लीज सांगा. जर याचा व्हिडिओ त्यांनी पहिले अपलोड केलेला असेल ना, तर तुम्हाला त्याच्यामध्ये ते कमेंट करून लगेच कमेंट करतील की हा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघा. आणि जर नसेल केलेला तर मी खात्री करते की नक्कीच बनवण्याचा प्रयत्न देखील करतील. कारण प्रत्येक हा टेलर आहे ना, आपल्या पद्धतीने एकदम परफेक्ट पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण आपण योग्य ते प्रश्न विचारले पाहिजे.
आणि आपण योग्य ते चॅनल बघितलं पाहिजे. म्हणजे असं नाही की प्रत्येकजण म्हणजे काहीतरी वेगळंच सांगते. प्रत्येकजण आपल्याला ब्लाऊजच शिवायला सांगत आहे, ब्लाऊज कशी शिवायचे तेच सांगते, फक्त सांगायची पद्धत ही वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाला तुम्ही चान्स दिला पाहिजे. आज एक व्हिडिओ आवडला नाही म्हणून सगळेच व्हिडिओ खराब असतील असं नाही आहे. त्यामुळे तर थंबनेलचा अर्थ असा होता, सावधान म्हणजे घाबरायचं नाही. तर मी आता तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. आणि आजचा प्रश्न, मी काय स्टिच करत होते जेव्हा मी बोलत होते तेव्हा मी इथं काय स्टिच करत होते मशीनवर, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.